नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी सायन्समध्ये मागच्या व्हिडिओमध्ये हीट ह्या टॉपिकमध्ये मोड ऑफ हीट ट्रान्सफर त्याचे 3 टाईप पाहिलेले होते: कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. वहन, अभिसरण आणि प्रारण. तर आपण कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ह्या दोन्हीचे प्रयोग पाहिलेले होते. आता आपण या व्हिडिओमध्ये रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड कन्व्हेक्शन, घनता आणि अभिसरण ह्याचा काय संबंध आहे ते पाहणार आहोत. इथं पण एक प्रयोग दिलेला आहे: अ टेस्ट ट्यूब, पीस ऑफ आईस, वायर गेज, बर्नर, अ कॅन्डल एक्सेट्रा. त्यासाठी आपल्याला परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी आणि मेणबत्ती. आता प्रोसिजरमध्ये काय करणार आहोत: टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब, रॅप द पीस ऑफ आईस इन अ वायर गेज अँड ड्रॉप इट इन द टेस्ट ट्यूब. एका परीक्षा नळीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्टीलच्या जाळीत बर्फाचा तुकडा गुंडाळून तो परीक्षा नळीमध्ये सोडायचा आहे. इट विल सिंक इन द बॉटम. नाऊ युजिंग टेस्ट ट्यूब होल्डर, होल्ड द टेस्ट ट्यूब at a slant and shown in the figure. Heat the upper part of the test tube. एका चिमट्याने परीक्षा नळी तिरकी धरायची आहे आणि त्या परीक्षा नळीला उष्णता द्यायची आहे. स्टॉप हिटिंग व्हेन द वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग. पाणी उकळायला लागल्यानंतर हीट द्यायची, थांबवायची. ऑब्झर्व द पीस ऑफ आईस ॲट द बॉटम. हीट डज नॉट रीच the bottom even though upper part is heated. वरच्या भागाला जरी उष्णता दिली असली तरी तळाच्या भागापर्यंत उष्णता पोचत नाही. हे असं का घडते? द डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीजेस ड्यू टू हिटिंग. उष्णतेमुळे घनता कमी झालेली असते, त्यामुळे पाणी खाली जाऊ शकत नाही. देअरफॉर इट कॅनॉट सिंक अँड द प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन डज नॉट ऑकर. पाणी खाली जाऊ शकत नाही आणि अभिसरणाची क्रिया घडून येत नाही. त्याच्यामध्ये अभिसरण घडत नाही, कारण वरच्या भागाला जरी उष्णता दिली तरी खालच्या भागापर्यंत उष्णता जात नाही, घनता कमी झाल्यामुळं. आता रेडिएशन. व्हॉट इज मीन बाय रेडिएशन? रेडिएशन म्हणजे प्रारण. त्याच्यासाठी पण एक प्रयोग आहे. लाईट a candle and stand it upright. Hold your hands on both sides at the some distance from the candle. Burning them closer. Bring them closer. What do you feel? Have you warmed yourself near a bonfire or in the morning sun in the winter? मेणबत्ती पेटवायची आहे आणि तिच्या दोन्ही बाजूने आपण हात धरायचे. हात थोडे जवळ आणले तर आपल्याला काय जाणवेल आणि आपल्यामध्ये काय 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 जाणवल? किंवा आपण शेकोटीजवळ सकाळी कोवळ्या उन्हात उभं राहिलं तर आपल्याला काय होतं? हीट कशी मिळते? सन इज मिलियन्स ऑफ किलोमीटर्स अवे फ्रॉम अस. देअरफॉर देअर इज नो एअर बिटवीन सन अँड दी अर्थ अँड अर्थ ॲटमॉस्फिअर इज ओनली अ थिन लेअर of air close to the earth. Then how does heat of the sun reaches us? This heat is transferred in absence of any medium. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान हवाही नाही, हवेचा थर फक्त पृथ्वीच्या लगत आहे. मग ही उष्णता कशा प्रकारे येते? कोणतेही माध्यम नसताना उष्णता कशी प्रसारित झाली? द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट एनी मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. आपल्या डेफिनेशन विचारली जाते, व्हॉट इज रेडिएशन. इथून सुरुवात करायची. द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट अ मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. इन 2 एक्झाम्पल्स अबाव हीट रिचेस अस मेनली बाय रेडिएशन्स. अशा प्रकारे माध्यम नसतानाही उष्णतेचे जे संक्रमण होते त्याला प्रारण असे म्हणतात.
शेकोटीजवळ आपण काही अंतरावर थांबलो तरी आपल्याला उष्णता मिळते. वंडर्स ऑफ सायन्स. रेडिएशन ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम मेनी ऑब्जेक्ट्स इन नेचर सच एज ट्रीज, माउंटन्स, स्टोन्स अँड रोड्स. निसर्गातील अनेक वस्तू, झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यापासून उष्णतेचे प्रारण होत असते. अ कॅमेरा हॅज बीन डेव्हलप्ड which uses these radiations to make our surroundings visible at night. आणि याच प्रारणांचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित केलेला आहे. इट इज कॉल्ड इन्फ्राड कॅमेरा. अवरक्त कॅमेरा असं त्याला नाव दिलेलं आहे. इन्फ्राड कॅमेरा. Using this camera, it is possible to keep a watch on movement of enemy during the night. आणि ह्याच कॅमेऱ्याचा वापर करून रात्रीच्या वेळी शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येऊ शकते. रिलेशन बिटवीन डेन्सिटी अँड कन्व्हेन्शन बघितलं. रेडिएशन पाहिलं. फेन. हीट रेज फॉल ऑन an object. A part of it is absorbed by the object and a part of it is reflected. उष्णतेचे प्रारण होत असताना प्रारणे एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषला जातो तर काही भाग हा परावर्तित केला जातो. द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब हीट रेडिएशन डिपेंड्स ऑन इट्स कलर अँड इट्स इंट्रेन्सिक प्रॉपर्टीज. त्याच्या अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेणे हे त्याच्या रंगावरती किंवा अंगभूत गुणधर्मावरती अवलंबून असतं. आपण बघा उन्हाळ्यामध्ये पांढरे शुभ्र कपडे वापरतो किंवा हिवाळ्यामध्ये काळे कपडे वापरतो तर त्याचं कारण हेच आहे, उष्णता शोषून घेणे. आता पुढचा आणखीन एक प्रयोग पाहायचा आहे. 2 aluminum tins of the same size, 2 small glasses, water, thermometer, black paint, etc. ॲल्युमिनियमचे सारख्या आकाराचे 2 डबे घ्यायचे आणि 2 सारखे काचेचे लहान ग्लास पण घ्यायचे. पाणी, तापमापी आणि काळा रंग. बघा आता. पेंट दी आउटर सरफेस ऑफ 1 tin विथ ब्लॅक पेंट. 2 डब्यापैकी एका डब्याला काळा रंग लावायचा बाहेरच्या बाजूने. अँड लेट इट ड्राय. देन इन बोथ टिन्स प्लेस 1 ग्लास इच फिल्ड विथ वॉटर ॲट दी सेम टेम्परेचर. आणि सारख्याच तापमानाला दोन्ही डब्यामध्ये एक पाण्याचे भरलेले ग्लास ठेवायचे. कव्हर द टिन्स विथ लिड्स. झाकणाने ते झाकून टाकायचे. कीप देम in the sun for 2 hours. Now measure the temperature of water in the glass in 2 tins. What is the reason for the difference in temperature? आणि उन्हात 2 तास ठेवल्यानंतर दोन्ही डब्यातील पाण्याचं तापमान मोजायचं. मग ह्यांच्यामध्ये हा बदल का घडून आला? तर गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. ब्लॅक म्हणजे ज्या डब्याला काळा रंग दिलेला आहे त्या डब्यामधील पाणी जास्त गरम झाला असेल कारण काळा रंग जास्त हीट ॲब्सॉर्ब करतो. आणि ज्या डब्याला रंग दिला नाही त्या डब्यातून हीट काय झालेली असेल, रिफ्लेक्ट झाली असेल. त्यामुळं त्या डब्यातील पाणीसुद्धा जास्त गरम झालं नाही. गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक पदार्थ. आपल्याला माहीतच आहे ज्या पदार्थातून उष्णता वाहून नेली जाते एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे त्याला म्हणायचं गुड कंडक्टर. आणि ज्याच्यामधून उष्णता वाहून नेली जात नाही त्याला म्हणायचं बॅड कंडक्टर. प्लेस अ स्टील स्पून, अ कॉपर स्ट्रीप और रॉड, अ डिवायडर फ्रॉम युअर कंपास बॉक्स, अ पेन्सिल अँड प्लास्टिक रुलर इन अ ग्लास बीकर. पुट हॉट वॉटर इन टू दी बीकर. वेट फॉर ए व्हाईल. देन टच दी आउटर एंड ऑफ दी इच ऑब्जेक्ट. इथं काय केलेलं आहे आपण एका प्रयोगामध्ये स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, कंपासातील डिवायडर, पेन्सिल
प्लास्टिकची पट्टी एका चंचू पात्रामध्ये ठेवलं आणि त्यामध्ये 60 ते 70 डिग्रीपर्यंत तापवलेलं पाणी ओतलं आणि त्यातील प्रत्येक वस्तूच्या टोकाला स्पर्श करून पाहिलं तर आपल्याला काय जाणवेल? की तांब्याची पट्टी किंवा भांड्यातून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिकमधून किंवा लाकूड यामधून उष्णतेचे वहन होत नाही. म्हणूनच आपण बघा, वी कॅन होल्ड अ ग्लास or china cup full of hot tea easily in our hand, but not a steel or a copper cup. म्हणजे आपण जेव्हा काचेचे ग्लास किंवा मातीच्या कपामध्ये जर चहा घेतला तर तो सहजपणे हातात धरू शकतो, पण तोच जर चहा स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांड्यात जर घेतला तर आपण घेऊ शकतो का? नाही. कारण काय आहे? धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. Why do we use white clothes in summer and dark black clothes in winter? म्हणजे उन्हाळ्यामध्ये पांढरे तर हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे का वापरतो? त्याचे कारण हेच आहे. कारण पांढरा रंग आहे तो काय करतो? उष्णता रिफ्लेक्ट करतो आणि ब्लॅक कलर आहे तो उष्णता ॲब्सॉर्ब करतो. व्हाईट क्लोथ्स डू नॉट ॲब्सॉर्ब हीट इन समर. Weather is very hot and white clothes protects us from heat, whereas in winter it is very cold, so we need more heat. Dark or black clothes absorb more heat, so we get protection from the cloth. आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त उष्णतेची गरज असते आणि अशी उष्णता ही काळ्या कपड्यांमधून शोषली जाते. म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे तर हिवाळ्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे आपण वापरतो. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ ए सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. इथं परत एक प्रयोग आलेला आहे आणि सोपा आहे, लगेच लक्षात येते हा प्रयोग. त्याचं टायटल आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन होते. बघा, इथं आकृतीत दाखवलेला आहे बिफोर हीटिंग, आफ्टर हीटिंग. हा एक धातूचा गोळा आहे, तो गरम करण्यापूर्वी त्या गोल चकतीमधून सहज जातो आणि गरम केल्यानंतर त्या चकतीमधून जात नाही. म्हणजे काय होतं तर त्याचं प्रसरण पावतो तो. अ मेटल रिंग, अ मेटल बॉल, अ बर्नर एक्सेट्रा. टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साईज दॅट बॉल जस्ट पासेस थ्रू दी रिंग. धातूचं कड असलेलं आणि एक धातूचा गोळा अशा आकाराचा घ्यायचे की त्या कड्यातून तो गोळा आरपार जाईल. देन हीट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. नाऊ लेट द बॉल कूल डाऊन अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. त्या धातूच्या गोळ्याला हीट द्यायची, उष्णता द्यायची आणि पाहायचं तर तो धातूचा गोळा त्याच्यामधून जात नाही आणि नंतर तो थंड होऊ द्यायचा. मग तो थंड झाला की आपोआप त्या रिंगमधून जाते. द अबव एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट मेटल्स एक्सपांड ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन कूलिंग. मेटल्स एक्सपांड ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन कूलिंग. धातू हे उष्णता दिली की प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतली की आकुंचन पावतात. टू द ओरिजिनल स्टेट ऑफ हीट इज रिमूव्ड, हाऊएव्हर द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड्स एक्सपांड इज डिफरंट. बघा काय म्हटलं इथं की उष्णतेमुळे स्थायूंचे प्रसरण होते, उष्णता काढून घेतल्यास मूळ स्थितीत येतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्याचे किंवा आकुंचन पावण्याचे प्रमाणसुद्धा वेगवेगळे असते. आपल्याला फक्त ह्या टॉपिकमध्ये हीट दिल्यामुळं गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय काय बदल होतात हे फक्त इथं पाहायचं आहे. आणि हीटचे मोड 3 टाईपमध्ये आहेत,
आणि त्या तिन्ही टाईपमधल्या डेफिनेशन पाहिजे आहेत. कंडक्शन, कन्व्हेन्शन अँड रेडिएशन. एक्सपेरिमेंट आपण शाळा भरल्यानंतर करून पाहणारच आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मास फ्लास्कचे वर्किंग पाहणार आहोत, त्याची रचना आणि पाहणार आहोत. तोपर्यंत आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. सुरुवातीला अगोदर तुम्ही शब्द वाचून काढा, लिहून काढा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ऐकताना सोपं जाईल. धन्यवाद.